रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज खरंच परत आपण एक फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला दाखवतोय. खूप सुंदर बोलण्यापाठीमागे एकच कारण आहे, ज्या मंडळींना 1.5 BHK फ्लॅट पाहिजे आणि व्यवस्थित रेटमध्ये पाहिजे, तर मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा एक आनंदनगर सिग्नलवरती ग्रँड स्क्वेअर नावाचं एक प्रोडक्ट आहे, जे 12 वर्ष जुनं असणार आहे. आणि त्याच ग्रँड स्क्वेअरमध्ये एक साधारणतः 500 कार्पेटचा 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी ऑफिसला थोडं वेगळी जागा हवी आहे, बेडरूम आपलं वेगळं पाहिजे, हॉल आपला वेगळा असायला पाहिजे, तर अशा लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट खूप चांगला नक्की असू शकतो. राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमत पण त्याच पद्धतीची ही खरं असणार आहे. याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग पण मिळणार आहे. आणि अशाच पद्धतीचा हा एक 1.5 BHKचा फ्लॅट आहे, जो तुम्ही जर बघितला तर वेल सेमी फर्निश केलेला आहे. वरती फॉल सेलिंग म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचं खरं चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि तिथेच हा खरं फ्लॅट असणार आहे. आणि जर आपण खरं बाहेर आलो तर खरं बिल्डिंग ग्राउंड प्लस तशी बघितली तर 10 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि जर बाहेर गेलो तर नॉर्थ वेस्ट असणारा हा फ्लॅट आहे. बाहेर आलं तर नॉर्थ वेस्ट असेल आणि आतमध्ये जाताना बाकी वेगळं असणार आहे. तिथं 2 लिफ्ट आहेत, 1 आणि 2 लिफ्ट, आणि टोटल 4 फ्लॅट ह्या घरामध्ये असणार आहेत. हे जे मालक आहेत यांनी खरं हे सेफ्टी डोर बनवलेलं आहे. इथे त्यांनी शूरॅक बनवलेलं आहे. असं पद्धतशीर इंटेरियर वगैरे त्यांनी केलेलं आहे. नंतर आपण ज्यावेळेला हॉलमध्ये एंट्री करतो त्यावेळेला ह्या हॉलची एंट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं त्यांनी फॉल सिलिंगचं काम वगैरे पण खरं केलेलं आहे. आणि मग हॉलची साईज बाकी बघितली तर हॉलची साईज खरोखर चांगल्या पद्धतीची आणि मोठी असणार आहे. आणि नंतर यांनी हा दरवाजा इथं बसवलेला आहे पलीकडल्या बेडरूम सेक्शन्स किंवा किचन सेक्शन्सला जाण्यासाठी. पण तत्पूर्वी जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे एक त्यांनी खरं एक स्टडी टेबल बनवलेला आहे. आणि जर तुम्ही ही खिडकी जर बघितली तर या खिडकीतनं जर बाहेर बघितलं तर मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला गार्डन बाकी घरामधनं व्यवस्थित मिळतं. इथे गार्डन आणि कम्युनिटी हॉल म्हटलं तरी चालेल, एवढ्याच गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळे मग इथं मेंटेनन्स पण त्याच पद्धतीने 3,500 रुपये इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स असणार आहे इथे तुम्हाला मेंटेनन्स. ज्या मंडळीला मेंटेनन्स कमी हवे आहे किंवा बजेटही कमी आहे, मला असं वाटतं अशा लोकांसाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. आणि घरात तसं बघितलं तर उजेड म्हणा, वारं म्हणा, ते व्यवस्थित आहे. नंतर जर आपण घराच्या ह्या साईडला पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम बाथरूम अशा पद्धतीचं खरं दिलं गेलेलं आहे, जे इथं इंडियन टाईप अशा बैठकीचं आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्याच्या जस्ट अपोजिटला आला तर मग मात्र तुम्हाला इथे एल शेपमध्ये चांगल्या पद्धतीचं एक मोठं किचन खरं दिलं गेलेलं आहे, जिथे गॅसची पाईपलाईन वगैरे किंवा स्टोरेजसाठी पण त्यांनी इथं व्यवस्थित सामान चांगल्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर आपण किचनच्या जर बाहेर पडलो तर किचनच्या बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेला समोर येतो इथे त्यांनी एक दरवाजा ठेवलेला आहे. किचनला पण त्यांनी असलं स्लायडिंग, इथे ह्या बेडरूमला स्लायडिंग विंडो, तिथे पण किचनला स्लायडिंग खरं स्लायडिंग हे लावलेलं आहे. नंतर तुमचं एक स्टडी रूम आहे. हे अशा पद्धती एखादा लहान मुलगा वगैरे असेल तर मग मात्र त्याचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथं शयन होऊ शकतं. अधिक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला तुम्ही बघितलं तर लहान मुलांना खेळायला गार्डन वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. आणि इथे जर स्टोरेजचं जरी विचार केला तर खरं स्टोरेज पण इथं मोठं बनवलं गेलेलं आहे, जिथं तुम्ही मुलाचं जर बेडरूम करायचं म्हटलं तर मुलगा इथे राहून त्याचं बेडरूम, त्याची स्टडी त्या पद्धतीनं तो नक्की करू शकतो. किंवा जर एखादा मंडळ असं असेल किंवा ऑफिससाठी वेगळं जागा हवी असेल तर मला तो बेडरूम तिकडे आणि ऑफिस तुम्ही ह्या साईडला नक्की बनवू शकता. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला हे बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर मग मात्र तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट असं मोठं मिळतं. आणि ह्या साईडला जर आलं तर इथे परत तुम्हाला एक वॉशिंग मशीन ठेवून कपडे सुकवण्यासाठी व्यवस्थित चांगल्या पद्धतीची जागा तुम्हाला इकडल्या ह्या साईडला पण नक्की मिळते. आणि नंतर जर आपण याच्या बाहेर आलो तर इथे तुम्हाला मोठं असं कपाट बनवलेलं आहे. हे कपाट तुम्ही त्या पद्धतीनं ह्या साईडला वापरायला नक्की मिळेल. आणि नंतर तुमचं इथे बेड बाकी व्यवस्थित बसेल. आणि नंतर तुमचं ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. आणि हा गार्डन फेसिंगचा फ्लॅट तुम्हाला एक गार्डन वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं तुम्हाला दिसणार आहे. याच्यासोबत एक कार पार्किंग आहे. गोसी बिल्डिंगला CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या नक्की आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही बँकेकडून लोन घ्यायचा आपण प्रस्ताव दिला तर कोणतीही बँक आपल्याला ह्या फ्लॅटवरती लोन द्यायला बाकी नक्की तयार होईल. पण अशाच पद्धतीचा हा जो कॉम्पॅक्ट 1.5 BHK फ्लॅट आहे तर ह्याची जी किंमत आहे, या किमतीमध्ये आता सदर जे मालक आहेत त्या मालकाने 68 लाख रुपये ज्याची किंमत आहे, 68मध्ये पण थोडंसं कमी नक्की होऊ शकतं जर तुम्ही पेमेंटचं त्या सगळ्या गोष्टींचा शेड्यूल जर दिला तर. 68 लाख रुपये निगोशिएबल असणारा हा फ्लॅट
तुम्हाला मिळू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने हाय रेट, कमी रेट, लो रेट सगळ्याच रेटचे मी घरं दाखवण्याचा रोजचा रोज प्रयत्न करतो. माझ्याकडे चांगल्या गोष्टी माझ्या ज्या गोष्टी माझ्याकडे येतात त्या गोष्टी मी तुमच्यापुढे ठेवण्याचा नक्की रोजचा रोज प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं कुठंतरी काहीतरी ॲडजस्टमेंट होणार असेल किंवा तुमचं बजेट ॲडजस्ट होणार असेल किंवा असं सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग मी रोज काही ना काही घालून त्या यूट्यूबवरती ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचत राहाव्या. तर मला असं वाटतं माझं हे काम खूप करतो आहे मी. मला असं वाटतं त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पण मला खूप महत्त्वाचा आहे. तो सपोर्टाच्या स्वरूपामध्ये, आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही मला सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त लोकांनी ते कमेंट, शेअर, दुनिया भानगड सगळं जे काय आहे ते करा. हीच तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.